नमस्कार. मी डॉक्टर कांचन. एक छोटंसं वाक्य आहे, ज्या वाक्याने माझ्या आयुष्यात तर खूपच फरक पडला आणि ते प्रत्येकाच्या आयुष्यात अशी कुठली तरी वेळ येते, जेव्हा हे वाक्य खूप गरजेचं वाटतं आणि हे वाक्य छोटंसं जरी असलं, तरी आपल्याला खूप बळ देऊन जातं. त्या वाक्याची पार्श्वभूमी अशी, की एकदा अर्जुन विचारतो श्रीकृष्णांना, की असं कुठलं वाक्य आहे, की जे वाचल्यावर किंवा ऐकल्यावर मला असं वाटेल, मी जेव्हा सुखात असेल, तर मी दुःखात जाईल आणि जर मला दुःख असेल, तर मला सुखाची अपेक्षा असेल. तर त्यांनी एकच वाक्य श्रीकृष्णांनी त्यांना एकच वाक्य सांगितलं आणि ते म्हणजे, ही वेळही निघून जाईल. किती छोटंसं वाक्य आहे, की ही वेळही निघून जाईल. पण खरोखर हे किती अर्थपूर्ण आहे याचा माझा एक स्वानुभव तुमच्याशी आज मी शेअर करते. कारण कसं आहे ना, आपण पंचकर्माविषयी माहिती मिळवतो, शरीराविषयी माहिती मिळवतो. आपली शारीरिक जी काही आपले त्रास आहे ते बरे व्हावे याच्यासाठी आपण नेहमीच एक कॉन्शियस असतो किंवा आपल्याला ती इन्स्पिरेशन असते. पण आपलं शरीर हे वेगळं आहे का हो? आपलं शरीर, आयुर्वेदामध्ये शरीराची व्याख्या काय सांगितली आहे, की समदोषः समाग्निश्च समधातु मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मनः स्वस्थ इत्यभिधीयते. म्हणजेच काय, की प्रसन्न आत्मा आणि इंद्रिय आणि मन हे असेल तर त्याला स्वस्थ असं म्हणतात. मग जर मन प्रसन्न असेल तर सगळं काही. आणि खरोखर आपल्या मनावर, आपल्या रोजच्या जीवनात ज्या काही घटना घडतात त्याचा खूप खोलवर परिणाम होत असतो. आणि त्यामुळे बरेचदा असे प्रसंग येतात जेव्हा आपण खचून जातो, जेव्हा आपल्याला मार्ग सापडत नाही. एखाद्या संकटाच्या वेळी असं वाटतं की आता बस सगळं संपलंय, कसं होईल, काय होईल, त्या चिंतेत आपण पूर्णपणे डुबलेले असतो. आणि त्यातनं बाहेर येताना आपल्याला खरं तर हे वाक्य, की ही वेळही निघून जाईल, हे खूप काम करतं. माझा अनुभव असा, की कोविड काळामध्ये जेव्हा मला स्वतःला कोविड झालेला आणि मी ॲडमिट होते. ॲक्च्युली ॲडमिशनसाठी सुद्धा इतकी सिच्युएशन तेव्हा खराब होती, की 4 हॉस्पिटल आम्ही फिरल्यानंतर मला एक बेड मिळाला आणि तिथे मी ॲडमिट झाले. माझ्या 2 मुली आहेत मला. एक माझी मुलगी तेव्हा 7 वर्षाची होती आणि दुसरी एक 2.5 वर्षाची होती. आणि माझे मिस्टर त्या दोघींना घेऊन घरी होते आणि मी ॲडमिट होते. हा अनुभव 7 दिवस मी ॲडमिट होते तिथे. पण या 7 दिवसात मला खूप काय काय शिकायला मिळालं. एकतर कोविडमुळे आपली स्वतःची मनस्थिती खूप वेगळी असते आणि तरी सुद्धा त्या खचलेल्या मनस्थितीतही मी स्वतःला खूप सांभाळलं होतं, की नाही, आपल्याला यातनं पूर्णपणे बरं होऊन बाहेर जायचंच आहे. आपण सुखरूप घरी पोहोचणार आहोत. माझ्या मुलींसाठी, माझ्या मिस्टरांसाठी मला हे करायचंच आहे आणि मी यातनं पडणार, हा विश्वास होता. पण जेव्हा एका रूममध्ये आम्ही 2 बेड होते आणि 2 पेशंट ॲडमिट होतो. माझ्या बाजूच्या ज्या काकू होत्या त्या साधारण असेल एक 50 एक वय असेल त्यांचं. आणि तेव्हा त्या जशा ॲडमिट झाल्या तशा कंटिन्यू रडत होत्या, की बापरे काय होईल, कसं होईल, आणि खूप घाबरलेल्या होत्या, भयंकर घाबरलेल्या होत्या. तर कंटिन्यू फोन करणं चालू, परत तीच सायकल रिपीट करणं, की हे असं झालं, मला कोविड झाला, माहित नाही कसं होईल, काय होईल, असं होतंय, तसं होतंय, आणि रडणं चालू. हेच पूर्ण निगेटिव्हिटी त्यांच्या मनामध्ये, भयंकर टोकाची भीती त्यांच्या मनामध्ये होती. आणि तरी मी त्यांना पहिल्यांदाच बोलतोय आपण, अनोळखी व्यक्ती आहे म्हणून मी त्यांचे सगळे फोन वगैरे होऊ दिले. मग त्यांच्याशी गप्पा केल्या, की काकू काय म्हणताय तुम्ही, का बरं एवढं रडताय, होऊ आपण बरं. तरी सुद्धा त्या मनामध्ये त्यांच्या ती जी भीती होती ना, त्या भीतीमुळे, आणि अर्थात त्यांची कंडिशन असेल डिटोरिएट, पण कुठेतरी ती भीती होती. दुसऱ्या दिवशी त्या काकू एक्सपायर झाल्या. तुम्ही विचार करा, 7 दिवसामध्ये मी 3 डेथ पाहिलेल्या आहेत. 7 दिवसात 3 डेथ. आणि असं होतं ना, की आपली मनस्थिती खचून जाते, की अरे आपण बाजूच्या बेडवरच्या माणसासोबत आत्ता बोलतोय, माहित नाही हा उद्या असेल की नाही, हे कदाचित आपल्यासोबत झालं तर. ही भीती मनात कुठेतरी राहते. पण तेव्हा हे एक वाक्य,
की ही वेळही निघून जाईल. हे वाक्य खूप बळ देतं. आणि हे मला माझे मिस्टर नेहमी फोनवर सांगायचे की कांचन, काही होणार नाही, ही वेळही निघून जाणार आहे आणि तू सुखरूप घरी येणार आहेस. हे छोटंसं वाक्य किती बळ देतं हे तेव्हाच समजतं जेव्हा आपण स्वतः त्या फेजमधून जात असतो. पण मनाची शक्ती, मनाचं खच्चीकरण करणाऱ्या घटना आणि बऱ्याच वेळा आपण पूर्णपणे आपली शक्ती पूर्ण गेली आहे, शारीरिकरित्या नाही तर मानसिकरित्या, असं जेव्हा आपल्याला वाटते तेव्हा आपण हे वाक्य कायम लक्षात ठेवायला पाहिजे की ही वेळही निघून जाईल. कारण कुठलीच वेळ राहत नाही. सुख हे टिकतं का? किती दिवस आपण आनंदात असतो? काही दिवसानंतर काही ना काही गोष्टी होतात आणि त्याचं कन्व्हर्शन दुसऱ्या कुठल्या तरी भावनेमध्ये होतं. जर कुठलीच गोष्ट टिकणारी नाहीये तर मग आपण सतत एकाच गोष्टीच्या मागे का लागायचं ना? आपलं टिकणारं काय आहे? आपलं शरीर सुद्धा टिकणारं नाहीये, पण आपल्या भावना, आपलं मन यावर आपण जर थोडं नियंत्रण केलं, त्याच्यामध्ये आपण एक जी स्थिर राहणं ही वृत्ती जे म्हणतो, हे आपण शिकलो तर आपण संकटांना खूप चांगल्या रीतीने सामोरे जाऊ शकतो. एखाद्या वेळेस असं होऊ शकतं की बिझनेसमध्ये खूप लॉस झाला असेल आणि आपण खूप आपल्याला कोणी फसवलं असेल, चिडचिड होते, खूप त्रागा होतो, त्रास होतो त्या गोष्टीचा. आणि तेव्हाही हे वाक्य कायम लक्षात ठेवा की ही वेळही निघून जाईल. बरेचदा मुलांचं असं असतं की पेपर एखाद्या वेळेस खराब गेलाय, खूपच खराब गेलाय पेपर, त्याच्यामुळे ते डिप्रेशनमध्ये जातात. पण त्यांना तुम्ही हे एकच वाक्य सांगा की बेटा ही वेळही निघून जाणार आहे, टिकणार नाहीये. होईल, जरी मार्क्स कमी भेटले तरी होईल, काहीतरी चांगलंच होईल पुढे. आणि ही सकारात्मक ऊर्जा जेव्हा आपण देतो ना तेव्हा आपल्याला त्याचा खूप छान फायदा होतो. खरं तर जेव्हा मी ऍडमिट म्हणजे डिस्चार्ज होऊन घरी आल्यानंतर काही दिवसांनी क्लिनिक जॉईन केलं आणि तेव्हा क्लिनिकमध्ये एक असाच खूप सुंदर अनुभव मला आलेला. कोविड काळामध्ये सगळ्यांना माहितीये की स्कोअर जो होता, सिटी स्कॅनचा स्कोअर, हा जेवढा कमी असेल तेवढं लवकर पेशंट बरे होतात. आणि हायएस्ट स्कोअर त्याचा 25 होता. की म्हणजे जे व्हेंटिलेटरवर वगैरे पेशंट होते 20च्या पुढे, मग त्यांना आपण एकदम सिरियस क्रिटिकल असं समजायचो की आता काही सांगता येत नाही, असे डॉक्टर बोलायचे. माझ्याकडे जी पेशंट आली होती तिचा स्कोअर होता 24. आणि ती माझ्याकडे खरं तर कुठल्या कारणासाठी आली होती हे मी तुम्हाला सांगते. ती फक्त आली होती की मॅडम माझे केस खूप गळत आहे आणि या केस गळण्यामुळे मला काहीतरी तुम्ही आयुर्वेदिक द्या, तेल द्या, शॅम्पू द्या, काही इंटरनल मेडिसिन्स असतील तर त्या द्या. मग सहजच हिस्ट्री घेताना मी तिला विचारलं की इतके प्रचंड केस गळती होते म्हणजे काहीतरी कारण नक्की असेल. आणि ती हिस्ट्री घेताना तिने मला सांगितलं की तिचा स्कोअर हा 24 होता. ती 5 दिवस व्हेंटिलेटरवर होती आणि जवळपास 1 महिना ती ऍडमिट होती. आणि तिला अशी औषधं चालू होते की कॅन्सर पेशंटला जी औषधं देतो, ज्या पद्धतीची औषधं दिली जातात आणि त्याचा जसा इफेक्ट होतो केस गळणं वगैरे, तशी तिला औषधं महिनाभर आणि त्यानंतरही काही दिवस चालू होती आणि त्यामुळे तिला तो त्रास होता. पण जेव्हा तिने मला हे एक वाक्य सांगितलं की माझा स्कोअर 24 होता, माझ्या तोंडून सहज निघालं की हा तर तुमचा पुनर्जन्म. कारण इतकं 5 दिवस व्हेंटिलेटरवर, मी व्हेंटिलेटरवर नव्हती, साध्या बेडवर होते आणि तरी सुद्धा मी इतकी खचले होते. ती पेशंट बघा की 24 व्हेंटिलेटर स्कोअर व्हेंटिलेटरवर आहे. तिला डॉक्टर सांगताय, तिला तर तिच्यात तर काहीच ताकद नव्हती. तिच्या मुलीला सांगताय, तिची मुलगी सुद्धा आली होती की बाळा काही सांगता येत नाही आपल्याला. हे जेव्हा डॉक्टर बोलले त्या मुलीने काय म्हणावं की सर तुम्ही फक्त तुमचं काम करा, तुम्ही तुमच्या ट्रीटमेंट द्या, माझी आई इतकी स्ट्रॉंग आहे की हा छोटासा व्हायरस माझ्या आईचं काहीच बिघडू शकत नाही. काय वाक्य होतं ना ते, काय तो कॉन्फिडन्स. म्हणजे मी इमॅजिन नाही करू शकली त्या सिच्युएशनला की खरोखर काय त्या मुलीची परिस्थिती असेल, काय त्या तिच्या भावाची परिस्थिती असेल, तिच्या मिस्टरांची परिस्थिती असेल की आपण हिला गमावू की काय, हिच्यासोबत काय होईल की काय.
पण ही नकारात्मक भावना त्यांच्या मनात 1% आली नाही. आणि ते इतके पॉझिटिव्ह होते की हा छोटासा व्हायरस माझ्या आईचं काहीही बिघडू शकणार नाही. माझी आई पूर्णपणे बरी होऊन बाहेर येईल, कारण ही वेळही निघून जाईल. हा विश्वास त्यांना होता. खरोखर कौतुक करावं वाटेल मला त्या मुलीचं. त्या मुलीनी आपली आई, तिचं इंजिनिअरिंग चालू होतं आणि आपली आई ऍडमिट होऊन जेव्हा घरी येईल तेव्हा तिला असं वाटायला नको की तिच्या तब्येतीमुळे आणि याच्यामुळे तिचं अभ्यासाकडे लक्ष राहिलं नाही आणि स्कोअर कमी झाला. त्यामुळे तिने जिद्दीने परत खूप छान अभ्यास केला आणि त्या वर्षी तिने त्या सेमिस्टरमध्ये टॉप केलं होतं. आपण करू का हो ही गोष्ट? दुसरं कुणी असतं त्या सिच्युएशनला ते अभ्यासात तेवढं मन लावू शकलं असतं का? तो स्कोअर करू शकले असते का? नाही ना. पण तिने हे केलं का? कारण मनाची शक्ती, मनाची ती पॉझिटिव्हिटी आणि मनाची ताकद आणि हा विश्वास की ही वेळही निघून जाईल. असे प्रसंग आयुष्यात खूप वेळा येतात आपल्या, जेव्हा आपल्याला असं वाटतं की आता नको, आता बस. आणि व्हाय मी? प्रत्येक वेळा हा प्रश्न नेहमी आपल्याला सतावतो, व्हाय मी? जेव्हा तुम्हाला असं वाटेल ना व्हाय मी, तेव्हा मी जी ही गोष्ट सांगितली तुम्हाला, म्हणजे ही सत्य परिस्थिती आहे, गोष्ट नाही माझ्या पेशंटची. तेव्हा तिने जर म्हटलं असतं की व्हाय मी, माझ्याच सोबत का, माझ्याच आईसोबत असं का, तर ती जाऊ शकली असती का हो पुढे? नाही ना. त्यामुळे जगात खूप दुःख आहेत, जगात खूप बाकीच्या गोष्टी आहेत, पण आपण आपल्या मनाची ताकद जर वाढवली आणि या वाक्यावर विश्वास ठेवला की ही वेळही निघून जाईल, पूर्ण श्रद्धेने श्रीकृष्णांनी ही वाक्य सांगितलं आहे, म्हणजे त्या ईश्वरी शक्तीने हे सांगितलंय की ही वेळ निघून जाणार आहे. मग ती सुखाची असो की दुःखाची. सुखाचे क्षण आपल्याला असं वाटते कायम असेच राहावे, पण ते राहत नाही. तसेच दुःखाचेही राहणार नाही, हा विश्वास का आपल्याला नसतो? हा विश्वास नक्की निर्माण करा आणि ही वेळही निघून जाईल या वाक्यावर आपण जेव्हा परिस्थिती खराब असेल त्याच्यावर विश्वास ठेवून, स्वतःवर विश्वास ठेवून, मनाच्या ताकदीवर, स्वतःच्या इच्छाशक्तीवर प्रचंड विश्वास ठेवायचा आणि त्या ईश्वरी शक्तीला, जी काही युनिव्हर्सल पॉवर आहे, तुम्ही त्याला कुठलंही नाव देऊ शकता. कुणी त्याला कृष्ण म्हणेल, कुणी राम म्हणेल, कुणी अल्लाह म्हणेल, कुणी अजून काही म्हणेल, पण ही सगळी जी ताकद आहे, ही युनिव्हर्सल पॉवर आपल्याला बळ देते. आपल्या विचारांची ताकद इतकी प्रचंड असते की जसं आपण विचार करू तशा गोष्टी घडतात. आणि म्हणून या विचारांच्या ताकदीवर नक्की आपण अवलंब केला पाहिजे, आपली ताकद वाढवली पाहिजे. आणि हे छोटंसं एक वाक्य, ही वेळही निघून जाईल, यावर आपण कायम कायम लक्ष ठेवलं पाहिजे. सो थँक्यू सो मच. आणि तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. अजून आपण बऱ्याचशा गोष्टी अशाच, जसं हे एक छोट्या वाक्यावर आज आपण बोललो, तसं मनाची ताकद कशी वाढवता येईल याविषयी पण पुढचे व्हिडिओ मी करणारच आहे. छोटे छोटे माझे अनुभव हे तुमच्याशी शेअर करणार आहे आणि ते तुम्हाला कसे वाटतात ते माझ्याशी नक्की कळवा. आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अँड आयुर्वेद वाईब्स विथ डॉक्टर कांचन हे जर तुम्हाला वाटलं शेअर करावं तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर सुद्धा करू शकता. सो थँक्यू अँड थँक्यू सो मच.